वीरात मराठे वीर जयवडले सात असंख्य वीरांची नावं घेऊन महाराज सिंहासनात दिस झाले आणि पाठीमागून एका मावळ्याने स्वरात ललकारी दिली. ललकारी अशी आहे, आपण सर्वांनी लास्टला जय म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत्ता वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. रायगड किल्ल्यावरती एक नाही 2 तर 11 तलाव आहेत, 350 इमारती आहेत. विचार करण्याची गोष्ट अशी आहे, या रायगडावरती लागणाऱ्या 350 इमारतींना जी दगड आहेत ही गडाच्या खालून आणणं शक्य नव्हतं. म्हणून महाराजांनी काय केलं, गडावर 11 खड्डे मारले, त्यातून दगड काढला आणि तो बांधकामाला वापरला. ज्या जागेवरती उभ्या त्याला किंगकोट दरबार म्हणतात की झुकल्या वाकल्या किती गर्विष्ठ माना या शिव मंदिरी. रायगडावरचं मंदिर आहे, याला म्हणतात राज दरबार. हरे कृष्णा. मी आज आलो आहे रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी. तो अभी हम वेट कर रहे हैं रोपवे के लिए. तो फाइनली ऊपर जाने का समय आ गया रायगड पे. तर आम्ही जाणार आहोत रोपवेने रायगडावरती. रायगड खरंच नावाप्रमाणेच बलाढ्य असा किल्ला आहे. आणि मी आता रायगडावरती पोहोचलेलो आहे. आणि इकडे आपल्याला एक खास व्यक्ती भेटली आहे, ज्यांचं नाव आहे रुपेश झोरे, ज्यांच्याद्वारे आपण गडाबद्दल माहिती घेणार आहोत. या रायगड किल्ल्याच्या पवित्र पुण्यभूमीमध्ये आपल्या ग्रुपच्या शाळेचं सलीचं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी रुपेश झोरे गेले 10 वर्ष या रायगड किल्ल्यावरती गाईड काम करत आहे. याच्या अगोदर तुम्ही कधी रायगड पाहिला असाल किंवा नसाल, परंतु मी रायगड किल्ला तुम्हाला आज हा प्रत्यक्षात दाखवणार आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे 2851 फूट आणि पाहिजे तो महता 1375 फुटावरती आता आपण उभे आहोत. रायगड किल्ल्याला मुळात नाव होतं रायरीचा डोंगर. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेल्हा तालुका. राजगड ही राजधानी राजाला अपूर्ण पडत होती, म्हणून जावळीच्या चंद्रराव मोरेकडून राजाने हा डोंगर 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला. आणि 15 मे 1656 ते 1670 या रायगड किल्ल्याची बांधकामा झाली. आणि रायगड किल्ला बांधायला किमान 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये या रायगड किल्ल्यावरती बांधलं काय, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती बांधल्या. ही रायगड किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. आज तुम्ही गडावरती आलात, या मागच्या बाजूने गडावरती आलात, आणि जी लोक गडावरती आज 2000 पायऱ्या चढून होत्या ती किल्ल्याची समोरची बाजू आहे, ही किल्ल्याची मागची बाजू आहे. आणि ज्या दरवाज्यातून आपण वरती आलो त्या दरवाज्याचं नाव आहे की मेना दरवाजा. मेना दरवाजामध्ये मेन दरवाजा नाही आहे, मेन दरवाजा किल्ल्याच्या सेंटरला आहे, तो महादरवाजा. हा मेना दरवाजामध्ये शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघरातील स्त्रिया मेण्यामध्ये बसून किल्ल्याच्या मागच्या बाजूने प्रवेश करायच्या, म्हणून याला म्हणतात मेणा दरवाजा. मेणा दरवाजाच्या विरुद्ध दिशेला दरवाजा पालखी दरवाजा. पालखी दरवाजा, मेणा दरवाजा ही सरळ आडवी भिंत आहे आणि या भिंतीला इथे 6 दरवाजे. याला इतिहासामध्ये म्हणतात राणी महल. शिवाजी राजांना राण्या किती होत्या माहिती आपल्याला? 8 राण्या होत्या. राजांची पट राणी सईबाई राजगडला राहायची. संभाजी राजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगड किल्ल्यावर निधन झालं. सर्वांच्या लाडक्या आई राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब या गडाच्या पायथ्याशी पाचडगाव मध्ये राहायच्या, कारण त्यांना रायगड किल्ल्याचं उतरत्या वयामध्ये वातावरण मानवत नव्हतं. म्हणून आई जिजामाता गडाच्या पायथ्याशी राहायच्या. मग त्यांची सेवा करायला महाराजांनी एक राणी दिली, पुतला राणीबाई सई. मग राण्या उरल्या किती? 6. सईबाई राजगडला, पुतलाबाई खाली पाचडमध्ये. 6 राण्या उरल्या. 6 राण्यांची 6 घर आहेत. एका राणीसाठी इथे 1 घर, एकाला 1 लागून 6 घर.
मग शिवाजी राजाने 8 रणे केलं हिंदवी स्वराज्य वाढवण्यासाठी. विचारे गायकवाड, शिर्के, लिंबाळकर, जाधव, देशमुख, इंगले, पालकर अशा नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केलीत. तिथले मावळे पाठीवरती घेऊन स्वराज्य वाढवलं. शिवाजी राजांच्या 8 राणींची नावं सांगतो. सईबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई, साखरबाई, काशीबाई ह्या त्यांच्या 8 राण्या होत्या. गडावरती राण्या राहायच्या 6 राण्यांची ते 6 घर आहेत. एका राणीसाठी हा 1 घर, एकाला 1 लागून 6 घर. याच्यावरती छत होतं, सागाची लाकडं होती, मातीची कवळं होती. इंग्रजांनी हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये गडावर असणारी लाकडी वस्तू होती, छत होतं, हे पूर्णपणे जळून गेलं आणि आपला रायगड इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 12 दिवस जळत होता. मग या 12 दिवसामध्ये या रायगडावरती असणारी सागाची लाकडं आणि मातीची कवळं पूर्णपणे जळून गेलेले आहेत. आता एका राणीच्या एका महालामध्ये उभ्या आहेत. जो पहिल्या चौथऱ्या राणीचा पाहायला भेटेल तो बैठक हॉल, 2 नंबरच्या चौथऱ्या राणीचं बेडरूम, उजव्या साईडला हवा खायला खिडकी आहे आणि डाव्या साईडला एका दरवाज्यातून आतमध्ये जायचं आणि राणीचं 450 वर्षापूर्वीचं दगडातलं इंडियन टॉयलेटचं भांड ते सर्वांनी बघून यायचं. शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या सेवेसाठी असायच्या दासी. राणीला आतमध्ये काही काम लागलं की दासी या चौथऱ्यावरनं उठणार आणि आतमध्ये जाणार. आतमध्ये छोटं मोठं काम उरकलं की रिटर्न ती जाग्यावरती येऊन बसणारे, म्हणून याला म्हणतात की दासी उठा. थोडक्यात नोकर चाकरांची ती घरं होती. या रेलिंगच्या खालीकडे पडलेल्या इमारती वाड्या आहेत. या वाड्याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ असं म्हणतात की शिवाजी राजांचे 8 मंत्री महोदय होते. मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निरावरावजी, अनाजी पंत, रघुनाथ पंडित आणि बालाजी आवजी हे महाराजांचे 8 मंत्री होते. स्वराज्याचा राजकारभार तो इथून चालला जायचा, म्हणून याला इतिहासामध्ये अष्टप्रधान मंत्र्यांचे कार्यालय ऑफिस म्हणतात. मुलांनो लक्ष देऊन ऐका, या भारतामध्ये या राज्यामध्ये जर पहिलं कुणी मंत्रालय स्थापन केलं असेल तर आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी केलं. कुणी? याला म्हणतात अष्टप्रधान मंत्रिमंडळ. स्वराज्याचा राजकारभार इथून चालला जायचा आणि तसंच या साडीला जाळी टाकलेले 2 खड्डे आहेत आणि मधला खड्डा जो आहे तो दगडाने झाकलेला आहे. याला म्हणतात की धान्य कोठार. शिवाजी राजांच्या काळामध्ये एखाद्या शत्रूने जर का या गडाला वेढा दिला, शत्रू गडाला वेढा देणारा सांगून देईल का? नाही. गडाला वेढा जरी 6 महिन्याचा पडला तर आपल्या किल्ल्यावर असणाऱ्या 3000 लोकांना धान्य पुरेल. एवढं जे धान्य आहे हे धान्य या कोठाऱ्यामधून साठवून ठेवलं जायचं. पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा खड्डा 20 आणि तिसरा खड्डा 15 फूट आहे. इमर्जन्सी धान्य स्टोर इथे करून ठेवला जायचा. पण धान्याचा मेन साठा कुठे तुम्हाला माहितीये का? कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ल्यावरती आहे. गंगा, यमुना, सरस्वती तिथे 3 धान्याचे कोठारे आहेत. तिथे त्याला म्हणतात अंबरखाना. पण रायगड किल्ला कोकणात पडतो ना, मग कोकणामध्ये याला कणगी किंवा पेव असं म्हटलं गेलेलं आहे. पुढे जाऊन पाहण्यासाठी खाली तुम्हाला अंधारच पाहायला भेटणार आहे, त्यापैकी इथूनच बघून घ्या. मंत्र्यांचे वाडे, धान्य कोठार. आता पुढे शिवाजी राजांचा अति महत्वाचा प्रशस्त त्यांचा राहता राजवाडा आणि ज्यांनी ज्या जाग्यावरती श्वास सोडला तो बेडरूम पाहायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला आणि जो दिवस या रायगडाच्या पदरात पडला आणि तो दिवस दुःखाचा ठरला तो दिवस आहे 3 एप्रिल 1680. सूर्योदय मावळला, महाराष्ट्र हा पोरका झाला आणि रहितेच्या राजांनी अखेरचा श्वास या जोत्यावरती सोडला. हा शिवाजी राजांचा बेडरूम आहे. मग आपल्या राजांना किती वर्ष आयुष्य लाभलं? आपल्या राजांना 50 वर्ष. मग आज आपले 20 वर्ष बालपणामध्ये जातात, उरले 30 वर्ष. 30 वर्षामध्ये स्वतःला राहण्यासारखं भलं मोठं एक घर सुद्धा बांधू शकत नाहीये. आपल्या राजांनी मनासारखं धन केलं, धनासारखे राजे झाले, राजांसारखी माणसं आणि माणसांसारखा गड. अनेक राजे होऊन गेले. यांच्या बापजाद्यांच्या गाद्यांवरती बसून त्यांनी राज्य केलं
आपला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे की स्वतःची गादी स्वतःने निर्माण केली आणि अशा राजांनी शेवटचा श्वास या जोत्यावरती सोडला. हा पूर्ण शिवाजी महाराजांचा बेडरूम. शिवाजी राजांनी अखेरचा श्वास या रायगडावरती सोडला आणि जिकडे तिकडे गड किल्ल्यात खेड्यापाड्यामध्ये दुःखाची बातमी पसरली. पण ही बातमी या सह्याद्रीमध्ये राहिली नाही, तर ही बातमी औरंगजेबाचा सरदार सकियत मुस्तालिद खान पर्यंत पोहोचली आणि सकियत मुस्तालिद खान धावत पळत कोणाकडे सुटला? त्या औरंगजेबाकडे. आणि ही बातमी ज्यावेळी त्या औरंगजेबाला समजली, त्याच्या कानावरती पडली, तेव्हा तो औरंगजेब त्याच्या सिंहासनावरती बसला होता. ही बातमी समजल्यानंतर सिंहासनावरून खाली उतरताना काय बोलू लागला? अरे शिवा जैसा दुश्मन अभी मिलेगा कहा. सिंहासनावरून खाली आला, जमिनीवरती आला, जमिनीवरती दोन्ही गुडघे टेकवले आणि खुदाच्या दिशेने हात करून नमाथाच्या रुखाता पडायला लागला की ये मेरे अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले आम रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला मेरा शेर सिवा तेरे पास रहे. मुझे शत्रु मरून सुद्धा ज्याला अभिमान आहे अशा राजांनी अखेरचा श्वास या रायगडाच्या माथ्यावरती या जाग्यावरती सोडलाय. येणारा मावळा, येणारा शुभभक्त इथली या चौथऱ्यावरची माती कुठलीही आपल्या कपाळ लावून जातो. ही पवित्र जागा आहे. हा शिवाजी राजांचा बेडरूम. त्यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी याच वाड्यामध्ये 9 वर्ष वास्तव्य केलं आणि त्या राज्याभिषेक सोहळा त्या राजांचा रायगड किल्ल्यावरती झालेला आहे. पण त्या राजांनी ते 9 वर्ष वास्तव्य केलं, पण त्यांचा इतिहास कुठे लिहिला गेला नाहीये. हो, इतिहास घडवला मराठ्यांनी, लिहिला अनेकांनी, तर्क वितर्क लावले, इतिहास लिहिला गेला, परंतु संभाजी राजांचा इतिहासामध्ये नाव कोरलं गेलं, इतिहास कोरला गेलेला आहे. का? तर त्यांच्या विरोधात लोक खूप होते. पण संभाजी राजांचा इतिहास आपण जर 2 ओळीमध्ये ऐकला तर अंगावरती काटा उभा राहतो. ज्या वेळेला संभाजी राजांना त्या औरंगजेबाने कैद केलं, किती दिवस? 42 दिवस. काय त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही तुमचा धर्म सोडा, आमच्या धर्मात या, आमचा धर्म स्वीकारा, आमचे 5 मुलीपैकी तुम्हाला कोणती पाहिजे ती मुलगीशी लग्न करा. पण त्या राजाने धर्म सोडला का? हो नाही. अखेरचा श्वास सोडला, टापक्या सल्या डोळ्यामध्ये भरल्या, अंगाची चामडी काढली, देहाचे तुकडे केले, शरीराची लाही केली, चामडी काढली, पण त्या राजाने धर्माना सोडला. पण तो औरंगजेब संभाजी राजाने काय बोलला? अरे संभा, अरे तेरे को है क्या इस्लाम कबूल? अरे बोल होतोस का मुसलमान? संभाजी राजे त्या औरंगजेबाला काय म्हणले? अरे औरंगजेब, अरे मी हिंदू म्हणून जन्माला आलोय, अरे मी हिंदू म्हणूनच मरणार, आणि उडल्या जरी माझ्या रक्ताच्या चिलकंड्या तर त्या भगव्याच असणार, भगव्याच असणार. त्या औरंगजेब तिथून निघाला, त्याच्या दरबारात गेला आणि त्याच्या बडी बेगम साहेबांसमोर काय म्हणू लागला की मेरी बड़ी बेगम साहिबा, अरे इस कहापीर शिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया, आणि वही संभा अरे आज हमारे घर में पैदा होता तो आज हम पूरे हिंदुस्तान पे राज करता था. म्हणून त्या राजा मना शेर आहे की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापरम प्रतापी पते, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. जय भवानी, जय शिवाजी महादेव, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. तर बघा समोर तुम्हाला ती विटांची रूम पाहायला भेटले का? तिकडे त्या विट्याच्या खोलीला म्हटलं जातं की टाकसाल. टाकसाल म्हणजे काय? तर होण शिवराय राजमुद्रा, कॉइन, सिक्के, करन्सी बनवण्याची जागा. थोडक्यात नाशिक मधली रिझर्व्ह बँक, पैसे छापण्याची मशीन, तो कारखाना तिथे होता महाराजांचा. तिथे राजमुद्रा तयार केल्या जायच्या. आत्ताच्या 1च्या कॉइन वरती काय लिहिलं जातं? सत्यमेव जयते लिहिलं जातं की नाही? शिवाजी राजांच्या काळातल्या पैशांच्या वरती काय लिहिलं जायचं? प्रतीप चंद्र लेखे विवर्ध विष्णू वंदिता शहानो शिव सैशा मुद्रा भद्राय राजते. शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे. प्रतीप चंद्र, चंद्र हा कलेने वाढतो, असा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे. यांचं जे स्वराज्य आहे चंद्रेच्या कलेप्रमाणे वाढलं पाहिजे म्हणून स्वतःचे पैसे, स्वतःच्या राजमुद्रा त्या जाग्यावरती तयार केल्या जायच्या. समोर ही आयात आकृतीच्या खाली खड्डा, आतमध्ये 2 टेंट लावलेत.
त्या उजव्या कोपऱ्यामध्ये 12 पायऱ्यात मुलांनो. खाली जमिनीमध्ये आतमध्ये एक रूम आतमध्ये 8x10 त्याला म्हणतात खलबतखाना. त्या खलबतखान्याचे मेन प्रमुख होते बहेरूपी बहेरजी नाईक. तेव्हाच्या काळामध्ये त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. एका दिवसामध्ये 6 वेश चेंज करायचे. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारी या स्वराज्यात एकच व्यक्ती म्हणजे बहेरूपी बहेरजी नाईक. म्हणून महाराज सतत म्हणायचे ना, या माझ्या स्वराज्याचा तिसरा डोला म्हणजे बहेरूपी बहेरजी नाईक. हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहेत. यांच्या पत्नीला देखील माहिती नव्हतं, मग किती हे सिक्रेट असतील. अशी जीवाभावाची खांद्याला खांदा देणारी माणसं आपल्या राजांना सापडलीत. म्हणून आपल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे सत्यात उतरवलं. त्याला म्हणतात खलबतखाना. मुलांना या साडीला 2 टावर पाहायला भेटणार आहे. तुम्ही उठल्यानंतर एकाचं काम चालू, एक असं याला म्हणतात सप्तमनोरी. जो ओपन आहे याला म्हणतात सप्तमनोरी. शिवाजी राजांच्या राण्या होत्या. सायंकाळी 4 वाजले की थंड हवा खायला या मनोऱ्यात याच्या सप्तमनोरी. ज्याचं काम चालू होतं विजयस्तंभ, तिथे विजय प्राप्त केला जायचा. शिवकालात मोबाईल वगैरे होते का? नाही. लाईट होती? नाही. शिवाजी राजांनी या स्वराज्यामध्ये किल्ला जिंकला. या गडाच्या खालच्या लोकांना 28 गाव आहेत. या खेड्यापाड्याच्या सह्याद्रीत गाव आहेत. या लोकांना समजले पाहिजे ना, शिवाजी राजांनी स्वराज्यात किल्ला जिंकलेला. म्हणून त्याच्यावरती भगवा झेंडा फडकावायचे आणि त्यांना सिग्नल दाखवला जायचा की स्वराज्यात किल्ला जिंकला. आज जर रायगडावरती कार्यक्रम आहे, पण आज जर गडावरती कार्यक्रम आहे तर शिवकालात मोबाईल नव्हते ना. मग गडाच्या खालचे जे लोक आहेत त्यांना समजण्यासाठी त्या स्तंभावरच्या मध्यभागी गवत झाले जायचं. गवताची गंध झाली याची धूर निघायचा. या धुराच्या इशाऱ्यावरती लोक 5:30च्या अगोदर इथे कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. म्हणून त्याला म्हणतात विजयस्तंभ. तुम्ही आज गडावरती आलात, ही गडाची मागची बाजू चढून गडावरती आला म्हणजे रोफेने आलात. जो कडा आहे ना तो कडा, त्याला रोफेचा कडा म्हणत नाही. मग त्याला कोणता कडा म्हणतात? हिरकणीचा कडा. कोणता कडा? कडा तोच आहे, पण ज्या मातेचं जर उतारीचं ठिकाण आहे त्या पश्चिमेच्या बाजूला येतं. त्या मातेची घटना अशी आहे की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि या दिवशी माता हिरकणी रायगडावरती दूध घेऊन आली होती. पण त्या आई मातेला गडाचे नियम माहिती नव्हते. आपला गडा नगारखाना वाजला, महादरवाजा बंद झाला आणि काही गवळणी गडाच्या खाली दूध विकून गेल्या. हिरकणी माता गडावरती अडकली. ती आई हिरकणी रायगडावरती अडकली. मग त्या आईची राजाने खाण्याची राहण्याची सोय केली. त्याला राजा म्हटले की सकाळी 5:30 वाजले की दरवाजा ओपन होईल, तुम्ही निघून जा. पण ती माता गडावर थांबायला तयार नव्हती, कारण की 6 महिन्याचं लहान लेकरू घरी आहे. आईचं प्रेम बालावरती किती असं ऐका मुलांना ऐका. ती माता वेडी पेशी झाली. 100 एकरच्या क्षेत्रभर फिरू लागली. कोणत्या साईडने खाली जाण्यासाठी मार्ग सापडेना. मात्र इथून खाली 500 पायऱ्या उतरून दरवाजा जाते महादरवाज्यात. तिथे पहारेकरी असा सांगोची कटकर त्यांना हात जोडून विनंती करते. काय म्हणते की मला या दरवाज्यातून खाली सोडा, मला माझ्या घरी जाणे गरजेचं आहे. अहो माझं ते लहान लेकरू माझी वाट पाहतंय, मला सोडा. पण ते सांगोची काटकर बोलते राजांची आज्ञा नाही ना, तोपर्यंत इथून खाली पाणी जाईल आणि वरती हवा जाईल. माता दरवाज्यातून वरती आली. अखेर पश्चिमेच्या कड्यावर गेली. पायातली चप्पल हातातली कितली कड्यावर ठेवली. रात्रीची 12च्या सुमारात माता दगड धरत तो कडा उतरून खाली गेली. ही बातमी शिवाजी राजांना सकाळी पहाटे समजली की हिरकणी नावाची माता लहान लेकरासाठी 1350 फुटाची खोल दरी खाली उतरली. बातमी समजल्यानंतर मातेच्या घरी पालखी पाठवली. पालखीत आईला बसवलं. रायगडावर ते आणले. विचारलं. तिने सांगितले झालेली घटना. आईचं अंग खरसटलं, वस्त्र फाटलं, रक्त बंबाल अवस्थेत घरी पोचले. तिला आणल्यानंतर झालेली घटना पूर्ण सांगितली. महाराज म्हणले एकदा उतर, आमच्या नजरेसमोर तू कशी खाली गेलीस. ते काय म्हणली? नाही राजा जाऊ शकत. ज्या क्षणी ज्या वेळी ज्या टायमाला मी जात होते त्यावेळी माझं बाळ माझ्या नजरेसमोर दिसत होतं, पण तेच बाळ माझ्या आता कुशीत आहे. नाही जाऊ शकत. जे राजा तुम्ही शिक्षा द्याल ही शिक्षा घ्यायला मी मान्य असेल. पण त्या आईला शिक्षा दिली का हो? स्वराज्याच्या राजधानीचं बांधकाम कुठेतरी अपूर्ण राहिलं होतं. ते एका धनगराच्या गवलणीने स्वराज्याला सिद्ध करून दाखवलं. एक स्त्री एक आई जर 1350 फुटाची दरी खाली उतरते तर 30 दरीवरती चढून शत्रू येईल आणि गडावरती येऊन हल्ला करेल. हिरोजी जा गडात कडा तासान त्या कड्याला नाव दे हिरकणीचा कडा. कडा तासान त्या कड्याला नाव दिले हिरकणीचा बुरुज. म्हणजे आईचं प्रेम किती आहे हे 450 वर्षापूर्वी त्या माता हिरकणीने स्वराज्याला दाखवून दिलं.
की एक आई बालासाठी काय करू शकते. त्या आईने ज्यावेळी तो कडा खाली उतरला तिचा जीव तिने धोक्यातच घातला होता की ना, देवाच्या दैवांची सुखरूप खाली उतरली. जर एक पाय निसटला असता ते गडाच्या खाली. म्हणजे आईचं प्रेम आपल्यावरती खूप आहे बघा. त्यासाठी आपल्या आईला कधी आपण उलट बोलायचं नाहीये. त्या स्वराज्यात त्या मातेने तिच्या बालाच्या पाठीवरती शिवाजी राजांची थाप मारून घेतली आहे. ते काय म्हणले की वा भादारा वा, अरे या आईचं दूध पी आणि या स्वराज्या स्वामीलो, कारण की तुमच्यासारख्या पोरांची या स्वराज्याला आजही गरज आहे. अशी त्यावेळी त्या मातेची स्टोरी होती. या साईडला ज्या खिडक्या टेहळणी बुरुज आणि बुरुजातून खाली पाहिलं की तलाव आहे गंगासागर. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला गागाभट्टाने काशीतून 7 नद्यांचं पाणी दिलं. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पाणी उरलं, रिटर्न तलावात सोडलं आणि तलावाचं नाव गंगासागर तलाव नामकरण केलं. त्याच्यावर सुंदर छोटी गोड कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे पाणी, ते झलिले राज्याभिषेकासाठी आणि जलती झाली तीर्थांची घर आणि नाव तयाची गंगा सागर, नाव तयाची गंगा सागर. रायगड किल्ल्यावरती 1 नाही 2 तर 11 तलाव आहेत, 350 इमारती आहेत. विचार करण्याची गोष्ट अशी आहे, या रायगडावरती लागणाऱ्या 350 इमारतींना जी दगड आहेत ही गडाच्या खालून आणणं शक्य नव्हतं. म्हणून महाराजांनी काय केलं, गडावर 11 खड्डे मारले, त्यातून दगड काढला आणि तो बांधकामाला वापरला. म्हणजे एका दगडात पक्षी मारले 2, पाणी पियाला तलाव झालं, बांधकामाला दगड झाले. त्या खालच्या तलावाचं नाव गंगासागर तलाव आहे. या खिडक्या टेहळणी बुरुज, बुरुजातून सरळ पाहायचं, भगवा झेंडा लावलो ते रेलिंग आहे, त्याला म्हणतात टकमोक तो कडेलोट. चोरी लबाडी करेल त्याच्या हातपाय बांधायचे, गोंत्यात भरायचे, त्या टोकावरून त्याचा कडेलोट केला जायचा. एकदा सर्वांनी इथून टेहळणी बुरुजातून टकमोटो बघून घ्या, गंगासागर बघा आणि पुढे दरबार. आपण ज्या जागेवरती उभे आहोत या जागेला म्हटलं जातं की राज दरबार, किंग कोर्ट. या जागेवरती आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या सुद्धा संभाजी राजांचा राज्याभिषेक 16 या जागेवरती पार पडला. जय शिवराय. ज्या जागेवरती उभे आहेत त्याला किंग कोर्ट दरबार म्हणतात. की झुकल्या वाकल्या किती गर्विष्ठ माना या शिव मंदिरी. रायगडावरचं मंदिर आहे, याला म्हणतात राज दरबार. तो इंग्रजांचा वकील, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झंटर. हा इथे येऊन छत्रपती शिवाजी राजांना टोपी काढून त्याने तिवारी मानाचा मुजरा केलाय. या अशा दरबारामध्ये आज आपली सर्वांची उपस्थिती आहे. आपल्या छत्रपती शिवाजी राजांना, धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना जे राजे होताना जर पाहिलं असेल तर या पूर्णपणे दरबाराने पाहिलेलं आहे. या दरबारामध्ये आज आपण उभे आहोत. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या दरबारामध्ये 6000 मावळ्यांची उपस्थिती होती. प्रत्येक मावळ्याच्या डोक्याला भगवा फेटा होता, कमरेला शालू, कपालाला चंद्रकोर आणि त्यांच्या पिलदान मिशनवर ताव देत शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला या जागेवरती उपस्थिती आहे. पूर्वी महाराजांचं त्या जागेवरती सोन्याचं सिंहासन होतं. 1 मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनाचं महाराजांचं सोन्याचं सिंहासन त्या जागेवरती होतं. जुल्फिकार खान याचं टोपण नाव इतिकाद खान. 3 नोव्हेंबर 1689 मध्ये या रायगड किल्ल्याला सर्वात मोठा अजगर वेढा पडला आणि या वेढ्यामध्ये शिवाजी राजांचं त्या जागेवरचं सोन्याचं सिंहासन धनाचे घाव घालून त्यांनी विचून नष्ट केलं. मग त्याची एक ओळख राहिली पाहिजे की नाही, म्हणून आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी रणसिंग यांच्या हस्ते महाराजांच्या त्या मेघडंबरीची स्थापना झाली. मेघडंबरी म्हणजे ते वरचं छत्र आणि त्याच्या आतील महाराजांची मूर्ती आहे. 6 जून 2009 मध्ये युवराज कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले महाराजांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन आहे. सकाळी 5:30 वाजता दरबारामध्ये 6000 मावळ्यांची उपस्थिती आहे. या मधल्या सेंटरला दोन्ही साईडने मावळे भाले घेऊन थांबलेत. महाराज सकाळी पहाटे स्नान करतात, जगदीश्वराला नतमस्तक होतात, भवानी मातेला साकडं घालतात, आई शिरकाई मातेला साकडं घालतात आणि ग्रामदेवता झोलाई मातेला वंदन करून महाराज या पूर्व बाजूनी म्हणजे या नगारखान्यातून महाराजांची पावलं या दरबारात पडलीत. राजांची पावलं दरबारात पडलीत आणि दरबारात बसलेले 6000 मावळे एक सोबत उठले.
डोक्यामधले भगवे फेटे काढले, राजाला तिवारी मानाचा मुजरा केला. महाराजांनी तो मुजरा स्वीकारला आणि महाराज आपले निघाले सिंहासनाच्या दिशेने. सिंहासनाच्या 4 पायऱ्या चढताना राजांचं अंतःकरण, राजांचं हृदय भरून आलं. मग शिवाजी राजांचं अंतःकरण भरण्याचं कारण काय असेल? ज्या वीरांवरती, ज्या मावल्यांवरती आज आम्ही हे हिंदवी स्वराज्य उभं केलं, असा जीवा भावाचा एकही सरदार, एकही मावळा राजांना आनंदाच्या क्षणात आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये इथे पाहता येत नव्हता. कारण की हे वीर पुरुष मरण पावले होते ना, ज्यांनी या दऱ्या खोऱ्यामधून स्वतःचं प्राणाचं बलिदान दिलं. यांच्या इदवा बायका पोरं या दरबारात बसलेली पाहून आपल्या राजांचं अंतःकरण भरण्याचं कारण. राजा आऊसाहेबांना म्हटले की आऊसाहेब, हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हे आम्हाला आमचे माऊली आठवतात. दुसरी पायरी चढतो आधी लगन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा तानाजी मालुसरे. आणि तिसरी पायरी चढतो की निसरीच्या किंडीत नुकताच मारला गेला प्रतापराव गुजर. वीरात मराठे वीर जयवडले सात, असंख्य वीरांची नावं घेऊन महाराज सिंहासनात दिस झाले. आणि पाठीमागून एका मावळ्याने स्वरात ललकारी दिली. ललकारी अशी आहे, आपण सर्वांनी लास्टला जय म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत्ता वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. अशा प्रकारे महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दरबारात पार पडला. पण राजांच्या काळामध्ये लाईट माईक सिस्टम काही नव्हती. राजे सिंहासनावर जो हळू आवाजात बोलले, बसलेल्या व्यक्तीपर्यंत आवाज येतो. गेट जवळ बसलेली व्यक्ती जर हळू बोलली की राजांपर्यंत आवाज यायचा. तो आवाज आजही येतो, परंतु कार्यक्रमाची तर खूप गर्दी असल्यामुळे तो आपण आवाज ऐकू शकत नाही. समोरचे उंच इमारत नगारखाना, याच्यावर नगारे तुतारे सनई चवडे वाजले की किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे म्हणून त्याला म्हणतात नगारखाना. आता पुढील भाग होळीचा माल पाहण्यासाठी पुढे जाऊया. येताना आपण इथे दर्शन घ्यायचं. आता मुलांनो इकडे लक्ष द्या. समोरचा हा जो मोकळा परिसर पाहायला भेटला का? या परिसराला इतिहासामध्ये म्हटलं जातं होळीचा माल. आपण मार्च महिन्यामध्ये सिमग्यात होळी पेटवतो की नाही? शिवाजी राजे इथे होळी पेटवली जायची. मानाची होळी रायगडावरची पेटली जायची, पण मानाच्या होळीमध्ये नारळ टाकला जायचा. आज आपण जर पेटक्या होळीचा नारळ टाकला, तो नारळ आपण बांबूने किंवा काठीने काढून घेतो. पण शिवाजी राजांच्या काळामध्ये पेटक्या होळीतून जो बहादर हात घालून नारळ काढेल, त्या बहादराला हातातला कडा 1.25 किलो डोक्याचा फेटा दिला जायचा. म्हणून इतिहासामध्ये या महालाचं नाव आहे होळीचा माल. समोर आपल्याला दुर्भर पसरलेली इमारत बाजारपेठ. इकडे 22, तिकडे 22, 44 दुकान आहेत. त्याला बाजारपेठ म्हणतात. बाजारपेठेची मुलांनो जी लांबी आहे ती 800 फुटाची लांबी आहे आणि 40 फुटाची रुंदी आहे. आगे दुकान, पिछे मकान. आतमध्ये राहण्यासाठी, बाहेर दुकान लावण्यासाठी त्या बाजारपेठेची रचना ती घोड्याची हाईट आहे. बाजारपेठेतून सरळ गेलात की खाली टकमोक आणि उजव्या साईडला जगदीश्वराचं मंदिर आहे. माहिती देण्याचं माझं काम आहे, आपलं दर्शन घेण्याचं तुमचं काम आहे. त्या मंदिराचा आकार, इथून ते मंदिर पाहिल्यानंतर आकार कसा दिसतो एकदा तुम्ही सांगायचं मुलांनो. मंदिराचा आकार मस्जिद सारखा का देण्यात आला? तर मोगल सणा वाटलं पाहिजे की मंदिर आपलं आहे, आपण तोडफोड नाही केली पाहिजे, म्हणून त्या मंदिराचा जो आकार दिला तो मस्जिद सारखा. पण त्या मंदिराच्या आत गेल्या तर शिवलिंग, शंकराची पिंड आणि हनुमानाची मूर्ती आहे. महाराज शंकराचे, वाडेश्वराचे, महादेवाचे भक्त होते. सकाळी पहाटे स्नान झालं की महाराज पहिले मंदिरात दर्शन घ्यायला जायचे. मंदिराचा गेट आहे, त्या गेटच्या पहिल्या पायरीवरती एका दगडामध्ये शिलालेख आहे. सेवेचे ठाई तो तत्पर हिरोजी हिंदुलकर. 14 वर्षात रायगड बांधला. महाराज हिरोजीला म्हणतात, रायगड किल्ला बांधलाय तर आमच्याकडनं तुम्हाला काय बक्षीस पाहिजे मागा. सोनं, नाणं, पैसा, हडका, धन, दौलत, हिरे, मोती आणि खजिना, काय तुम्हाला पाहिजे मागा, आम्ही तुम्हाला द्यायला तयार. हिरोजी म्हटले का पैसा द्या, हिरे द्या, माणिक द्या म्हटले का? ते काय म्हटले, राजे ज्या मंदिरात तुम्ही सकाळी पहाटे स्नान करून अंगावरती पोशाख परिधान करता आणि दर्शनाला जाताना त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती आमचं नाव लिहिण्याची परमिशन द्या. का? तर राजे येताना जाताना तुमच्या पायाला लागलेली जी धूळ आहे, धूळ, ही धूळ आमच्या पायरीच्या माथ्यावरती पडली पाहिजे. दररोज तुमचा चरण स्पर्श आम्हाला झालं पाहिजे राजे. याच्यापेक्षा दुसरं बक्षीस आम्हाला
काही नको, म्हणून त्यांच्या नावाची पाठी त्या जाग्यावरती देण्यात. तिथेच त्यांचे महाराजांची पण समाधी त्या जाग्यावरती आहे. शिवाजी राजांच्या समाधीचा शोध लावला महात्मा ज्योतिबाई फुलेंनी. टिळकांनी महाराजांची समाधी बांधली. समाधीच्या पाठीमागे समाधी आहे वाघ्या कुत्र्याची. या वाघ्या कुत्र्यावरनं सध्या या महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे. काही जाणकारांची मतं असे वाघ्या कुत्रा होता, काही जाणकारांची मतं वाघ्या नव्हता. म्हणून वाघ्यावरनं वाद निर्माण झाला आणि त्या वाघ्यासाठी तिथे पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेले आहे. माझी माहिती ते संपलेली आहे. दर्शन घेण्यासाठी आपल्या समाधीकडे जायचं. माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 2 शेर ऐकवतो की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला आणि मराठ्यांविना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पुरवठा कसा असतो, हम्म. गडाला लागणाऱ्या गोष्टी हा. सगळे त्या गावातून द्यायचे. अच्छा. बेस कॅम्प हा. तशा टाइप आणि समोर म्हणजे धान्य वगैरे जे पण आपल्याला जेवणा वगैरेचं साहित्य कोणत्या पण प्रकारचं साहित्य. जर काय लागत असेल वरती सामान पोहोचवायचं असेल, हा. समजा दूध जेवण वगैरे हा. ते खालून मग सगळं स्टोर तिकडे खाली व्हायचं. खालून नंतर खालून वरती आणायचे. आणि ते कसे घोड्यांमार्फत. गोष्टी आहेत, काय पण असू दे. घोड्यांमार्फत. कारण की एवढ्या वरती आपल्याला काय लगेच उपलब्ध तर लगेच होणार नाही. हा. तुम्हाला खाली तर जावंच लागणार. हम्म. काय रायगड गाव आहे ना तो. रायगडवाडी. रायगडवाडी. आणि जेवढी पण दुकान आहेत ना खाली सगळे हम्म. सगळी लोक रायगडवाडी. अच्छा. फर्स्ट टाइम आलात ना, हा. फर्स्ट टाइम आल्याच्या नंतर काहीच माहित नसते कुठल्याचं ब्लँक. फक्त आपलं इंटेन्शन काय होतं, आम्ही गेलो वरती, हा. वरती गड खूप मोठा आहे, बरोबर. बघायला हालत खराब होते. हा. दुसऱ्याच्या मनात रुजवायला ना, हा. हा तो पॉइंटच नाही भेटत. बरोबर.